नमस्कार सर्वांना, मी आपला टेक्निकल एक्सपर्ट मयूर पवार आपणासाठी परत एक व्हिडिओ घेऊन येत आहो। VPRP इनटायटल प्लॅनमध्ये SHGचे इनटायटलमेंट प्लॅन सबमिट झाल्यानंतर VOचे इनटायटलमेंट प्लॅन कसे सबमिट करायचे आहे यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहोत। तर प्रथम आपण VPRP NRLM ह्या ॲपमध्ये जायचं आहे। NRLM VPRP या ॲपमध्ये गेल्यानंतर आपणास लॉग इन क्रेडेन्शियल यामध्ये पूर्वी जर असेल तर टाकण्याची आवश्यकता नाही, जर नसेल तर आपले लॉग इन ID आणि पासवर्ड यामध्ये टाकायचे। तर या प्रकारे आपण लॉग इन केल्यानंतर आपणास VPRPचे स्क्रीन ओपन होईल आणि हे पोर्टल आपल्याला दिसेल कसं काम करायचं आहे। यामध्ये प्रथम सिलेक्ट रोलमध्ये जाऊन आपण आता VO यूजर CRP या ऑप्शनवर क्लिक करून त्यामधील डाटा कॅप्चर करायचा आहे। थोडा वेळ लागेल डाटा येण्यासाठी, सर्व्हरवरनं डाटा येण्यास थोडा लोड होत असतो। तर अशा प्रकारे आपणास VOमधील समूह येथे आलेले दिसतात। तर याच्यामध्ये 19 SHG होता, त्यापैकी 19 SHGचे पूर्ण इनटायटलमेंट प्लॅन कंप्लीट केल्यानंतर हे अशी स्क्रीन आपल्याला दिसेल। अन्यथा इथे राईट किंवा रॉंग असे ऑप्शन आपल्याला इथे दिसेल। तर प्रथम आपण चेक करूयात आता आपल्याला काय भरायचं आहे। ह्यामध्ये आपणास 3 ऑप्शन इथे अवेलेबल होतात: हक्क एकत्रीकरण आणि रँकिंग, त्यानंतर सार्वजनिक वस्तू सेवा आणि संसाधन विकास योजना आणि त्यानंतर सामाजिक विकास आराखडा। हे आपल्याला गाव स्तरावरील प्लॅन आपणास इथे अपलोड करायचे आहे। तर प्रथम आपण बघूया हक्क एकत्रीकरण आणि रँकिंगमध्ये आपल्याला ह्या गावासाठी कोणता प्लॅन द्यायचा आहे। तर इथं ऑलरेडी आपले मागील ज्या समूहांचे प्लॅन असतात ते इथे आलेले असतात, आपल्याला फक्त इथे त्यांचे रँकिंग द्यायची आहे। इथे ॲडिशनल कोणाला आपल्याला जर आपल्या समूहाव्यतिरिक्त कोणत्या समूहाची महिलांची किंवा पुरुषांची माहिती द्यायची असेल तर आपण इथे देऊ शकतो, पण आपल्याला सद्यस्थितीत कोणाची माहिती ह्या गावासाठी द्यायची नाही आहे, फक्त समूहातील SHGची माहिती द्यायची आहे। तर आपण प्रायोरिटी रँकिंगमध्ये जाऊया। इथे काय करायचं, इथे आल्यानंतर प्रथम कॉपी करा या ऑप्शनवर क्लिक करायचे। होय, हे 1 नंबर ऑलरेडी इथं आलेला असतो, फक्त ह्या 2 नंबरला जाऊन इथे आपण 2 नंबर सिलेक्ट करायचा आहे। हा 2 नंबर सिलेक्ट केल्यानंतर माफ करा, ह्या 1 नंबरच्या ऑप्शनला जाऊन 1 नंबर सिलेक्ट करायचा। तर पूर्ण रँकिंग ही 1 2 3 4 5 6 जेवढे काही तुम्ही ते प्लॅन अपलोड केले आहेत त्यांची इथे माहिती तुम्हाला दिसेल। तर ह्यानंतर कृपया प्रमाणित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यशस्वीरित्या प्रमाणित झाले आहे, त्यावर नंतर बॅक येऊन पाहायचं आहे। इथे असे राईट क्लिक आलेले असेल। ह्याचप्रमाणे उज्ज्वला योजना आल्यानंतर इथे आता तुम्हाला कॉपीचं ऑप्शन आलं नाही आहे, तर इथे रँकिंगची आवश्यकता असेल तर रँकिंग द्यायची आहे, अन्यथा प्रमाणित करायचं आहे। इथे 0 आढळले आहे, त्यांना कॉपी करायचा ऑप्शन आहे बघा, वरी बाजूला दिसतंय, कॉपी करा, होय करायचं आहे। त्यानंतर 1 नंबर कन्फर्म करायचं आहे, तर ऑटोमॅटिक तुमचे 1 2 3 4 5 6 जेवढे काही प्लॅन भरले असेल तिथं दिसेल।
त्यानंतर प्रमाणित करायचे यशस्वीरित्या. तर तुम्ही समूहाला पाठवलेले सर्व महिलांची माहिती इथे दिसेल. इथे 41 प्लॅन ह्या ताईने अपलोड केले आहेत या गावासाठी. परत पूर्ण रँकिंग आली आहे. हातानं नंबरिंग द्यायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर SHG प्रधानमंत्री आवास योजनासाठी तुम्ही दिलेले प्लॅन कॉपी करायचा आहे, होय करून. त्यानंतर 1 नंबरवर यायचं आहे, कन्फर्म रँकिंग करायची आहे. अशा प्रकारे सर्व नंबर येतात. पुन्हा प्रमाणित यशस्वीरित्या केली जाईल. परत बॅक यायचं आहे. अशा प्रकारे हा प्लॅन इथं सबमिट झाला आहे. आणि खाली जे दिले आहेत नॉन रँकिंग, इथे तुम्हाला रँक द्यायची आवश्यकता नाही. सरळ हे आल्यानंतर रँकिंगवर जायचं आहे, प्रमाणित करायचं आहे. आपल्याला जर अदर SHGची माहिती भरायची असेल तर आपण तिथे जाऊ शकतो, पण आपण इथे प्रमाणित करूयात. अशा प्रकारे या दीदीचे ह्या गावातील सर्व SHGचे प्लॅन इथे ह्या व्हिडिओमध्ये अपलोड झाले आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या ऑप्शनवर येऊया, सार्वजनिक वस्तू सेवा आणि संसाधन विकास. ह्यामध्ये परत 3 आपल्याला ऑप्शन येतात, पब्लिक गुड्स, पब्लिक सर्व्हिस आणि रिसोर्स डेव्हलपमेंट. तर आपण पब्लिक गुड्समध्ये जाऊन चेक करूया. यामध्ये आपल्याला किती प्लॅन दिसतात ते पहा. रिसोर्स सेंटर, रिसायकलिंग युनिट, अंगणवाडी मल्टी युनिट, शौचालय बांधकाम, उपकेंद्र, इन्सिनेरेटर, उत्पादक गटांची सुविधा, त्याच्यानंतर फेडरेशन बिल्डिंग, कम्युनिटी हॉल. जर आपल्या गावामध्ये यापैकी कोणते जर ऑप्शन नसेल तर तुम्ही तो प्लॅन देऊ शकतात. जर ह्या गावामध्ये उदाहरणार्थ बाजार हाट नाही आहे तर आपण बाजार हाटसाठी जागा मागूया. आता हे गाव कोणतं आहे? गणपूर आहे. तर आपण इथे अशा प्रकारे कमाल युनिट लोकसंख्या, हे कमाल युनिट जी आहे ती आहे आपल्याला किती बाजार पाहिजे आहे. तर इथे आपल्याला एकच बाजार हाटची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे इथे जतन करायचं आहे. आपण इथे एक पब्लिक सर्व्हिस रिक्वेस्ट टाकलेली आहे. तर तुम्हाला जर अजून आणखी द्यायची असेल तर आपण टाकू शकतात, पण इथं सध्या एकच आवश्यकता आहे. त्यामुळे आपण ह्या गावासाठी एकच पब्लिक रिक्वेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर आपण दुसरी एक पब्लिक सर्व्हिसेस गुड्ससाठी झाली. आता सर्व्हिससाठी म्हणजे आपण आपल्या गावासाठी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो ह्या प्लॅनमध्ये दिलेलं आहे. उत्पादक गट स्थापना, त्यांना स्टोरेज फॅसिलिटी, अंगणवाडी, घरपोच रेशन घ्या, आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचारिका, जंतनाशक. जर यापैकी कोणत्या गोष्टी आपल्या गावामध्ये सर्व्हिस उपलब्ध नसेल तर ह्या माध्यमातून आपण तिथे प्लॅन भरू शकतो. तर सद्यस्थितीला आपल्या गावामध्ये सफाई कर्मचारी नाहीत किंवा मध्यान्ह भोजनाची काही व्यवस्था नाही केली आहे, अंगणवाडीत कर्मचारी परिचारिका नाही आहे, तर आपण एक ऑप्शन घेऊयात, स्थान गणपूर. किती सेविका परिचारिक पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. त्यांची 2 संख्या लिहूयात. अशा प्रकारे आपण हे दुसरं ऑप्शन पण इथे फिलअप केले आहे. जर तुम्हाला अजून ऑप्शन तिथे भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता. रँकिंगप्रमाणे त्याला रँकिंग देऊ शकता. यशस्वीरित्या जतन झाले आहे.
त्यानंतर रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्यामध्ये आपल्या गावामध्ये काय काय गोष्टी नाही आहेत तर त्यासाठी पण आपण प्लॅन देऊ शकतो. इथे ऑप्शन अवेलेबल आहेत बघा, बोरवेल, चेक डॅम्स, फिशिंग ड्राईंग यार्ड्स, गली प्लग्स, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अझोलो कल्टिवेशन, प्लांटेशन, पोल्ट्री शेल्टर. आपण यापैकी एखादा ऑप्शन आपल्या गावासाठी, आपण कस्टमर हायरिंग सेंटर आपल्याकडे नाही आहे किंवा गट जैविक खतासाठी पायाभूत सुविधा नाही आहेत, कालवा नाही आहे, गांडूळ खतांची रचना नाही आहे आपल्या गावामध्ये, आपण देऊ शकतो. टेरेस बांधकाम नाही आहे, तटबंदी नाही आहे गावाला, आपण गावाला तटबंदीची मागणी करूयात. एक तटबंदीची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आपण हे अतिरिक्त मागणी असेल तरी तर आपण जोडू शकतो, नसेल तर रँकिंगमध्ये जाऊन यशस्वीरित्या प्रमाणित करू शकतो. या प्रकारे आपल्याला दुसऱ्या ऑप्शनमधील प्लॅन सगळे सबमिट झाले आहेत. इथे पहा, बॅक यायचं, या दोन्ही आपण भरलेले आहेत. हक्क एकत्रीकरण रँकिंगमध्ये सर्व समूहांची आपण जी माहिती भरलेली आहे महिलांची, ती या हक्क एकत्रीकरण आणि रँकिंगमध्ये येते. सार्वजनिक वस्तू सेवा आणि संसाधन विकास, ह्यामध्ये आपल्या गावासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, पब्लिक सेक्टरमधल्या सर्व्हिस आहेत, त्यानंतर काही उपाययोजना आहेत, ते आपण ह्या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊया. सामाजिक विकास आराखडा, यामध्ये सोशल डेव्हलपमेंट प्लॅन हा एक आपण देऊ. यामध्ये पर्यावरण संबंधित समस्या, आरोग्य, पोषण आणि सॅनिटायझेशनबद्दल, त्या विषयाबद्दल समस्या, सार्वजनिक सर्वसमावेशक शिक्षण, सामाजिक बहिष्कार, या काही गोष्टी असतील तर त्या आपण देऊ शकतो. आपण सध्या आरोग्य, पोषण आणि धुवा यावर क्लिक करूया. ह्यामध्ये कोणत्या कोविड लस संकोच केले आहे का, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही ज्ञान आवश्यक आहे का, किशोरवयीन आरोग्य सेविकेचा अभाव, ह्या गोष्टी आपण इथे देऊयात आणि हे जतन करूयात. अशा प्रकारे इथे आपण एक गोष्ट आपण इथे प्रोव्हाइड केली आहे, हिला व्हॅलिडेशनमध्ये जाऊन प्रमाणीकरण करूया. ह्या गोष्टी आपल्या गावामध्ये कमी प्रमाणात आहेत. अशा प्रकारे आपण या व्हिओचे तिन्ही प्लान झाल्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, सबमिट प्लान टू जीपी. होय, आपला प्लान हा जीपीला सबमिट केला जाईल. यासाठी पण थोडा वेळ लागेल आपल्याला. अशा प्रकारे आपण व्हिओकडनं जीपीकडे सर्व प्लान अपलोड केले आहेत. इथे थोडा वेळ लागेल, थोडा वेळ लागू द्या, त्यानंतर हा प्लान अपलोड केला जाईल. तर आपण इथे थांबूयात. यानंतर आपल्याला जीपीचे प्लॅन कसे भरायचे आहे याबद्दल आपल्यास सांगितले जाईल.